नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टलबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आजच्या दिवशी म्हणजे बघा इथे मित्रांनो, ही न्यूज आजची आहे 10/3/2026ची. बघा विषय असा आहे की महाराष्ट्रातील शिक्षकांच्या खालील मागण्या मान्य करून तात्काळ कारवाई करण्याबाबत. तर पहिली मागणी आहे मित्रांनो, राज्यातील जे अघोषित किंवा अंशतः अनुदानित शाळा आहे व तुकड्या आहे यांना 100% अनुदान लागू करावे, अशी ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आपली जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे शिक्षक भरतीबाबत. पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम देण्याचे जाचक अट रद्द करून अमर्यादित म्हणजे अनलिमिटेड प्राधान्यक्रम देण्याची सोय करण्याबाबत आपण ही मागणी मागितली आहे शिक्षक भरती. आणि ही जी मागणी आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही मागणी मान्य पण झाली पाहिजे मित्रांनो, कारण की अनलिमिटेड प्रेफरन्सेस आपल्याला मिळाला पाहिजे. 50 प्रेफरन्समध्ये आपलाच कोणताच फायदा होणार नाही. तिसरी माहिती अशी आहे किंवा मागणी आहे की सध्या सुरू असलेले 10वी-12वीची परीक्षा व येणाऱ्या सर्व वार्षिक परीक्षांचा विचार करून राज्यातील बंद पडणाऱ्या मराठी शाळा, बघा मित्रांनो, जसं जसं वर्ष वाढत आहे तसे तसे हे मराठी शाळा काय करत आहे, बंद करण्यात येत आहे. मग हे बंद पडणाऱ्या ज्या मराठी शाळा आहे यांचा विचार करावा आणि संच मान्यतेवर अतिरिक्त शिक्षक समायोजन करणे याबाबत शिक्षण संचालक यांनी काढलेले आदेश स्थगिती देण्यात यावी. जे मराठी शाळा बंद करण्यात येणार आहे त्या शाळा बंद न करता काय करायचं आहे, तो जो आदेश काढलेला आहे त्याला रद्द करावे अशी मागणी आहे आणि ही पण अत्यंत महत्त्वाची मागणी आहे मित्रांनो. चौथी मागणी अशी आहे की जी 15 मार्च 2025चे शासन निर्णय आहे मित्रांनो, यामध्ये बघा संच मान्यतेच्या निकषात बदल करून राज्यातील लोकसंख्या विविध भागातील भौगोलिक किंवा दुर्गम किंवा डोंगराळ आदिवासी अल्पसंख्याक अल्पभाषिक सीमा भागातील ज्या शाळा आहे यांचा विचार करून संच मान्यतेबाबत निकष ठरवून नवीन निकष तयार करावे. त्या ज्या योग्य मराठी शाळा टिकतील हे धोरण असावे. म्हणजे जे शाळा आता मराठीच्या बंद करण्यात येणार होत्या त्यांना काय करायला पाहिजे, कुठेतरी आळा घालायला पाहिजे. अशा ह्या 4 मागण्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.